नमस्कार मित्रांनो, टीम 6 द स्कूल ऑफ फायनान्स या यूट्यूब चॅनलमधनं मी संध्या आकाश भोजने आज आपल्याला ड्रॅगनफ्लाय डोजी याविषयी आज सविस्तर माहिती देणार आहे. ड्रॅगनफ्लाय डोजी हा कॅन्डलस्टिकचाच एक प्रकार आहे आणि हा पॅटर्न बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहे. ड्रॅगनफ्लाय डोजी हा चार्टमध्ये 2 प्रकारे दिसतो. या 2 प्रकारामध्ये 3 गोष्टी समान असतात. पहिली म्हणजे याची ओपन प्राईस आणि क्लोज प्राईस ही सारखीच असते. दुसरी गोष्ट की या दोन्ही प्रकारामध्ये शॅडो ही लॉंग असते आणि तिसरी गोष्ट म्हणजे या दोन्ही प्रकारामध्ये कलर नसतो. ड्रॅगनफ्लाय डोजी हा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे आणि ड्रॅगनफ्लाय डोजी हा एका चांगल्या डाऊन ट्रेंड नंतर बनतो, म्हणजेच तो चार्टच्या बॉटमला तयार होतो आणि तिथूनच मार्केट हे अप ट्रेंडमध्ये जायला लागतो. जेव्हा प्राईस नेक्स्ट डे ड्रॅगनफ्लाय डोजीच्या हायच्या वरी जायला लागते तेव्हा आपल्याला बाईंगची एंट्री ही करायची आहे. थोडक्यात आपल्याला बाईंगची एंट्री ही ड्रॅगनफ्लाय डोजीच्या हाय प्राईजला करायची आहे आणि एंट्री घेतल्यानंतर आपल्याला ड्रॅगनफ्लाय डोजीच्या लोला आपला स्टॉप लॉस हा आपल्याला लावायचा आहे. जेव्हा बाईंग कन्फर्मेशन मिळेल तेव्हाच बाईंगची एंट्री ही आपण करावी. कन्फर्मेशन भेटल्याशिवाय बाईंगची एंट्री आपण करू नये आणि मार्केटमध्ये जोपर्यंत ट्रेंड चेंजिंग सिग्नल भेटत नाही तोपर्यंत आपण सेलिंग करू नये आणि आपण आपली पोझिशन ही होल्ड करावी. इथे ड्रॅगनफ्लाय डोजीने एक लो क्रिएट केलेला आहे, म्हणजेच तो एका डाऊन ट्रेंड नंतर तयार झालेला आहे आणि तो चार्टच्या बॉटमला तयार झालेला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याला एंट्री ही ड्रॅगनफ्लायच्या हाय प्राईजला करायची आहे आणि SL हा ड्रॅगनफ्लायच्या लोला लावायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो की बाईंगची एंट्री मिळाल्यानंतर एक्झॅक्ट मार्केट हे तिथूनच अप ट्रेंडला गेलेलं आहे. मित्रांनो, मी या अगोदर हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न या 2 विषयावरती सविस्तर माहिती दिलेली आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर मी दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तुम्ही तिथे पाहू शकता. आज आपण ड्रॅगनफ्लाय डोजी या कॅन्डलस्टिक पॅटर्नविषयी संपूर्ण माहिती घेतलेली आहे. टीम 6 द स्कूल ऑफ फायनान्स या यूट्यूब चॅनलमधनं मी संध्या आकाश भोजने आज इथे थांबते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण नॉलेजला घेऊन जाणार आहोत नेक्स्ट लेवलला. धन्यवाद.